मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागात त्यांनी सगळं सत्य रिव्हील केलंय. जो प्रोमो दाखवला ना, अगदी एक्झॅक्टली प्रोमो प्रमाणे तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. सुमनने सगळं सगळं सांगितलंय सायली आणि अर्जुनला. नागराज बद्दल सगळं कळलंय आता अर्जुन सायलीला. खरं तर प्रेक्षकांनो, त्यांनी आजचा भाग स्पेशल म्हणून जाहीर करायला हवा होता. म्हणजे आता ते नागराजला कसं रिव्हील करताय, प्रियाला सुद्धा ते धरणार आहेत कसं काय, ते आजच्या रिव्ह्यू मध्ये संपूर्ण ऐका. थोडासाही रिव्ह्यू स्किप करू नका. काल आपण पाहिलं होतं की सुमनला बोलतं करायला अर्जुन सायलीने छान प्लॅन आखला होता. काही बायका त्यांनी बोलवल्या ज्यांचे नवरे त्यांना मारझोड करतात. आता या बायका सांगतात की आमचे नवरे आम्हाला खूप मारझोड करतात साहेब, असं तसं अर्जुनशी बोलत असतात त्या. तेव्हा सुमनला खूप असं अनइझी, डिस्टर्ब व्हायला लागतं. तिला असं वाटत असतं जणू काही ती तिचीच गोष्ट ऐकतेय या बायकाच्या तोंडून. अर्जुन सांगत असतो त्या बायकांना, असा मार सहन करायचा नसतो, नवऱ्याला प्रतिकार करायचा असतो. तुम्ही आतापर्यंत काय सगळा त्रास सहन करत होतात? त्या बायका म्हणतात, चुकी झाली साहेब, पण आता कळलंय आम्हाला अशा हैवान नवऱ्यासमोर गप्प बसायचं नसतं. आता त्या दुसऱ्या बाई म्हणतात, आम्ही ठरवलंय साहेब, आता आम्ही गप्प बसणार नाही. पोलिसात तक्रार केली आहे आम्ही आणि तुमच्याकडे आलोय साहेब. अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहितीये कुठल्याही स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध हात लावणं, तिच्या मनाविरुद्ध मारहाण करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. आता तुम्ही गप्प बसू नका. त्या बायका म्हणतात, बरोबर आहे साहेब तुमचं बोलणं, आमचे नवरे आमच्यावर हात उचलत राहतील आणि मोठे मोठे गुन्हे करत राहतील, ते काय नाही साहेब. आता आम्ही ठरवलंय, आम्ही आता आमच्या नवऱ्याचं कोणतं चुकीचं बोलणं सहन करणार नाहीये. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन मुद्दाम सुमनकडे बघून बघून हे बोलत असतो. अर्जुन म्हणतो, तुम्ही जेवढं सहन कराल ना ताई, तेवढं तुम्ही तुमच्या नवऱ्याला प्रोत्साहन देताल असं वाईट वागण्यासाठी तुमच्याशी. आता जेव्हा हे सगळं सुमन ऐकते तेव्हा तिला कसं तरी होतं आणि ती बाजूला जाते एकदम. सायली म्हणते, अहो आलेच हं, असं म्हणून आता ती सुमन जवळ जाते बर का. सुमनला आता नागराज तिला करत असलेली मारझोड आठवत होती. सायली आता तिच्या जवळ जाते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, काय झालं सुमन काकू? सुमनला लक्षात आलंय प्रेक्षकांनो की आपण जे वागतोय ते चुकीचं आहे. आपला नवरा आपल्याला एवढा त्रास देतो हे आपण कोणाला ना कोणाला सांगितलं पाहिजे. अन्याय करणारा जेवढा दोषी असतो ना, तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा असतो. आता ही सायली खूप छान बोलते हा प्रेक्षकांनो. अरे आजच्या या रिव्ह्यूला तुम्ही लाईक देऊनच टाका. सायली म्हणते, सुमन काकू, त्या बायकांचं बोलणं ऐकून त्रास झाला ना? अहो, आज आपण यांचं काम सुरू असताना ऑफिसमध्ये आलो ना इथे, आपल्याला एक वेगळंच जग दिसलं बघा ना. नाहीतर बायका असाच त्रास सहन करत असतात. स्वतःची चूक जरी नसली तरी नवऱ्याकडून होणारी मारहाण, नवऱ्याची वाईट वागणूक सगळं बायका सहन करतात. नवऱ्याच्या विरुद्ध काही बोलायचं नाही समाजाच्या भीतीने, ह्या भीतीने बायका काही बोलत नाही. पण सुमन काकू, या बायकांनी खूप धाडस दाखवलं बरं. स्वतःच्या स्वाभिमानासाठी त्या उभ्या राहिल्यात. नवऱ्याचं चुकीचं वागणं त्या अशा जगासमोर आणतायत. अहो, अशिक्षित आहेत त्या बायका, पण बघा ना, तरीही त्यांनी आज आवाज उठवलाय त्यांच्या नवऱ्याच्या विरुद्ध. पण सुमन काकू, कित्येकदा सुशिक्षित बायका सुद्धा गप्प बसतात बरं, सगळा त्रास सहन करतात. त्यांना हे कळत नाही की असं करून त्या नवऱ्याच्या चुकीच्या वागण्याला प्रोत्साहन देतात. त्या नवऱ्याला अशा बाया आणखीन मोठं गुन्हेगार करतात असं वागून. पण काकू, तुम्हाला काय झालंय? तुम्ही का गप्प झालात? सुमन आता विचार करायला लागते तिच्या मनाशी आणि मग अचानक तिला काहीतरी फील होतं. सायली म्हणते, काकू तुम्ही अशा गप्प का झालात? काय झालं तुम्हाला? सुमन म्हणते, सायली गप्प होते, पण आता गप्प नाही बसणार. सुमनला एक वेगळ्याच प्रकारची हिंमत आली आहे प्रेक्षकांनो. सायलीचा प्लॅन कमाल होता, खरंच कमाल होता. खरंच आहे, काही बायका समाजाच्या भीतीने, घरचे काय बोलतील या अपमानाच्या भीतीने नवऱ्याचा हा त्रास सहन करत असतात. सुमन आतापर्यंत नागराचा खूप त्रास सहन करत आली आहे, पण सायलीने दाखवलेल्या या प्लॅनमुळे सुमन आता जरा तिचे डोळे उघडलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि सुमन हिम्मत करून सगळं सांगते. सुमन म्हणते, सायली मला तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचं आहे. सायलीला कळलंय की आपला प्लॅन वर्क झालाय. आता बघा प्रेक्षकांनो, त्या बायका निघून गेल्यात. सायली आता सुमनला अर्जुन जवळ आणते आणि म्हणते, अहो सुमन काकूला काहीतरी सांगायचंय आपल्याला. आणि सुमन काकूला म्हणते, सुमन काकू पाणी घेता का? आता अर्जुन मनात विचार करतो, अरे वा, म्हणजे सायलीने केलेला हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर. आता अर्जुन सुमनला पाणी पिऊ देतो आणि म्हणतो, काय ग सुमन काकू, काय झालं, बोल ना. प्रेक्षकांनो, आता थोडासाही रिव्ह्यू स्किप करू नका. सुमन म्हणते, अर्जुन खरं तर मी हे आधी सांगायला हवं होतं रे,
पण माझी हिंमत नाही झाली. अर्जुन म्हणतो, काकू टेन्शन नको घेऊस, तुला जे सांगायचंय ते अगदी मनमोकळेपणाने सांग माझ्याजवळ. मग सुमन सांगते, अर्जुन मी आमच्या ह्यांना पाठीशी घालत होते रे. आमच्यावर संस्कारच असे झाले की नवऱ्याच्या विरोधात बोलायचं नाही. नाही, पती परमेश्वर वगैरे शिकवलं जातं ना सायली आपल्याला, तसं ग. पण पण आता मला वाटायला लागलंय, आता कळतंय सायली, अगं संस्कार जर चुकीचे असतील ना तरी झुगारून देता आले पाहिजे. कुठलाही गुन्हा असो, तो आपल्या नवऱ्याने का केला असो, पण तो आपण झाकायचा नाहीये. अर्जुन म्हणतो, हो काकू बरोबर बोलतेस तू, तुला जे काही सांगायचंय ते न घाबरता सगळं सांग मला. सायली म्हणते, सुमन काकू तुमच्या पाठीवर जी जखमेची खूण आहे ती जखम दरवाजा लागल्यामुळे नाही ना झाली. आता मात्र सुमन धाय मोकलून रडायला लागते आणि म्हणते, मारहाणीचा डाग आहे ग तो सायली, आणि हा डाग सुद्धा. आता या सुमनने तिच्या हातावरच्या जखमा सुद्धा सायलीला दाखवल्यात आणि ती आता खूप रडायला लागते आणि म्हणते, सायली अगं ह्यापेक्षाही जास्ती जखमा मी माझ्या मनावर घेऊन वावरते ग, पण त्या जखमा मी कशा दाखवू. सायली म्हणते, नाही सुमन काकू, अहो तुम्हाला हे सगळं दाखवायची गरज नाहीये, तुमचा त्रास तुमचं दुःख आम्हाला कळतंय. अर्जुन म्हणतो, काकू मला सांग हे सगळं कोणी केलं तुझ्या बाबतीत. सुमन रडून रडून म्हणते, आमचे हे रे अर्जुन, अरे हे चिडले ना की माझ्यावर हात उगारतात रे. अर्जुनचा संताप झालेला असतो बरं का हे ऐकून. अर्जुन म्हणतो, काकू हे कधीपासून सुरू आहे, का नागराज काका आधीपासूनच असा होता आणि तू आम्हाला काही सांगितलं नाहीस कधी. सायली म्हणते, सुमन काकू नागराज काका तुम्हाला लग्न झाल्यापासून मारहाण करतात का. सुमन काकू म्हणतात, नाही ग, तसे लग्नानंतर ते माझ्याशी बरे वागायचे ग, पण प्रेमाने माझ्याशी ते कधीच नाही वागले. सतत सगळ्यांसमोर मला घालून पाडून बोलायचे ग, तू कशी मठ्ठ आहेस, तू बिंडोक आहेस, तुला कळतच नाही. पण त्यांनी हात नव्हता उगारला माझ्यावर कधी, पण भाऊजी आणि वहिनींचा धाक होता म्हणा त्यांना. नाही आहे तसा त्यांना तो धाक आत्ताही. पण सायली म्हणते, मग. आता सुमन म्हणते, अगं सायली ते गेल्या काही महिन्यांपासून खूप विचित्र वागतायत ग, खूप विचित्र. मला त्यांच्याबद्दल काही गोष्टी समजल्यात. मला मला असं वाटतंय की ते सगळं त्यांना आवडलेलं नाहीये, त्या गोष्टीचा राग ते माझ्यावर काढतायत. अर्जुन म्हणतो, काय असं काय कळलं तुला काकू. आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघायला लागतात. आता सुमन तिच्यावर झालेली मारहाण अर्जुन आणि सायलीला सगळं डिटेलमध्ये सांगते. आधी तर ती खूप डिस्टर्ब असते, तिला आठवतं की नागराज तिला कसा मारतोय, सुमनला आठवतं आणि ती थोडीशी घाबरल्यासारखी होते. सायली म्हणते, सुमन काकू काय झालं, हे बघा घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, काय झालंय सगळं सांगा. सुमन म्हणते, मी आतापर्यंत तुम्हाला हे सांगितलं नाही, हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली, पण आता तुम्हाला हे कळायलाच हवं की ह्यांची आणि त्या महिपत शिखरेची अजूनही मैत्री आहे. हे ऐकूनच अर्जुन आणि सायली भांबावून जातात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. सुमन म्हणते, आमचे हे वरचे वर त्या महिपतशी फोनवर बोलतात, वारंवार ते दोघे एकमेकांना भेटतात. आणि मला तर असं वाटतंय की 22 वर्षांपूर्वी भाऊजींचा जो अपघात झाला त्या अपघाताशी यांचा काही ना काहीतरी संबंध नक्की आहे. आता हे एवढं सगळं सांगितलंय सुमनने. सुमन म्हणते, सायली अर्जुन आमच्या ह्यांचा त्या ऍक्सिडेंटमध्ये काही ना काही सहभाग आहे. अर्जुन म्हणतो, काकू हे सगळं काय बोलतेस तू, तुला खात्री आहे का या सगळ्याची. सुमन म्हणते, हो अर्जुन, एव्हाना सगळी खात्री पटली आहे माझी. अरे त्या दिवशी महिपतने प्रतिमा वहिनींना रात्री सगळं सांगितलं ना, अरे त्या रात्री आमचे हे पण घरी नव्हते, ते पहाटे पहाटे आले. आणि परवा तुम्ही दोघं आला होतात ना आमच्या घरी, अपघाताबद्दल बोलत होतात, तेव्हा हे किती अस्वस्थ झाले होते. म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं होतं त्यांना की अपघाताबद्दल तुम्हाला काय कळलंय. मी त्यांना म्हणूनच त्या दिवशी असं कारण काढून आत पाठवलं. अरे महिपत बद्दल त्यांना काही जाब विचारायला गेले ना मी तर. आता सुमन पुढे काही बोलणार तेवढ्यात आता दरवाजा वाजतो अर्जुनच्या ऑफिसचा आणि तुम्हाला वाटलं असेल की इथे नागराज आलाय किंवा कोणी आलंय. सुमन खूप घाबरते बरं का, म्हणजे तसं त्यांनी तिथे असं सस्पेन्स जरा क्रिएट केलाय, भारी वाटला तो सस्पेन्स. अर्जुन आता म्हणतो, काय काकू बोल पुढे. दरवाजा वाजतो आणि सगळेच घाबरतात. अर्जुन म्हणतो, कम इन. तर अर्जुनच्या ऑफिसचा पिऊन असतो जो फाईल घेऊन आलेला असतो. तो अर्जुन आता त्याच्याकडनं फाईल घेतो आणि तो विचारतो, पिऊन काही पाणी वगैरे आणायचंय काय सर. मग अर्जुन म्हणतो, नको, पण जाताना दार लावून घे. बघा ना प्रेक्षकांनो, आज त्यांनी सगळं सत्य रिव्हील केलंय. तसं बघितलं तर प्रेक्षक आज रविवार आहे म्हणून जरा एपिसोड बघायला नापसंती दाखवतात, पण आजचा एपिसोड सगळ्यात खास होता. ठरलं तर मग या मालिकेची खासियतच आहे.
अचानक सिक्सर मारायची. तसंच काहीच आज झालंय प्रेक्षकांनो. ज्या नागराजवर काडीचाही संशय नव्हता आतापर्यंत, त्या नागराजवर संशयाची सुई आता आली आहे. अर्जुन आणि सायली आता नागराजचा चांगला पिच्छा पुरवणार आहेत बरं का. आणि एवढंच नाही तर प्रिया महिपतच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे हेही त्यांना कळलंय. पण आता ते तुम्हाला पुढच्या प्रोमो मध्ये सस्पेन्स सांगते. थोडंसं सस्पेन्स राहू द्यावं तुमच्याकडे. बघा आता पुढे काय होतं. अर्जुन त्या पिऊनला म्हणतो की ते ठेवून दे इथे आणि जाताना दरवाजा लावून घे. आता तो पिऊन ती फाईल ठेवतो आणि जाताना म्हणजे निघून जातो तो. अर्जुन सांगतो त्याला की कोणाला आत येऊ देऊ नकोस हं. आता बघा सुमन पुढे सगळं कंटिन्यू सांगते. सायली म्हणते काय सांगत होता सुमन काकू. सुमन म्हणते अगं सायली, आमच्या यांच्याशी मी साधं जरी बोलायला गेले ना तर हे खूप भडकतात आणि महिपत बद्दल जाब विचारायला गेले तर बघायलाच नको. किती वेळेला मी सांगितलं यांना की दादांना आणि वहिनींना सांगून टाका त्या महिपत बद्दल. तुम्हाला जे माहित असेल ते सगळं सांगा. गुन्हेगारांना साथ देऊ नका. हवं तर भाऊजींना सोबत न्या, सांगा सगळं. पण अर्जुन आणि सायली यांचा काहीतरी संबंध आहे त्या अपघाताशी. अर्जुन हे सगळं ऐकतो आणि म्हणतो बापरे सुमन काकू, हे सगळं शॉकिंग आहे ग. मग सायली म्हणते सुमन काकू, तुम्हाला जे जे माहिती आहे ते सगळं काही सांगा यांना. अर्जुन म्हणतो सुमन काकू, हे बघ तुला जे जे माहिती आहे ते सगळं मला सुरुवातीपासून सांग. म्हणजे तुला कसं कळलं की महिपत आणि नागराज काकाची मैत्री आहे. तुला हे केव्हा जाणवलं काकू. आणि 22 वर्षापूर्वी काकाचा हात आहे त्या ऍक्सिडेंट मध्ये, हे तुला कसं काय जाणवलं काकू. मला सगळं लहानातले लहान डिटेल पण सांग प्लीज. आता या सुमनने सगळं सांगितलंय सुरुवातीपासून की महिपत आणि नागराज तिला कुठे भेटले होते. चहाच्या टपरीवर पाहिलं होतं ना सुमनने त्या दोघांना. दोघे सोबतच गाडीत निघून गेले. तेव्हापासनं नागराज हिच्याशी विक्षिप्त वागायला लागला होता. सुमन आता फक्त असे ओठ हलवते आणि इथे आपल्याला सगळे दृश्य व्हिज्युअलाइज करून दिलेत. म्हणजे सुमनला केव्हा केव्हा कळलं. महिपतचा फोन आलेला सुमनने पाहिला होता. तेव्हा सुमनने त्याला जाब विचारला होता नागराजला की तुम्हाला महिपतचा फोन काय येतो ते सांगा. मग तेव्हापासनं हा नागराज तिला मारझोड करत होता. मग सुमन आता बोलते, ज्या दिवशी महिपतने प्रतिमा वहिनींना सगळं सांगितलं ना त्या दिवशी मला असं वाटतं की हे नक्की त्या जंगलात होते. त्या रात्री त्या संदर्भात ते नक्की कुठेतरी म्हणजे त्याच बाबतीत गेले असणारे. हे नक्की काहीतरी गोंधळ झाला होता त्या रात्री. अरे अर्जुन हे घरी आले ना तेव्हा हे लंगडत होते रे. त्यांचा पाय चांगलाच मुरगळला होता आणि मी त्यांना जेव्हा त्याबद्दल विचारलं ना तेव्हा ते मला एकावर एक थापा मारत होते रे. अशा थापा मारत होते की लहान मुलालाही कळेल की हे थापा मारताय. अर्जुन आता ते सगळं जाणून घेतो आणि म्हणतो नागराज काका असं वागतोय काकू, त्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच हवी आहे. अर्जुन म्हणतोय पुढे 22 वर्षापूर्वी जर त्याचा त्या अपघातात हात असेल ना तर त्याची गाठ मात्र आता अर्जुन सुभेदारशी आहे. असला संतापलाय आता अर्जुन प्रेक्षकांनो नागराजवर. माय गॉड, आता ना फक्त पुराव्यानिशी सिद्ध करायचं राहिलंय प्रेक्षकांनो. आता मध्येच त्यांनी साक्षीचा सीन घेतलाय आणि पुन्हा सुमनचा सीन आहे. आजचा एपिसोड धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. ही साक्षी त्या महिपतच्या पंटरला विचारते कुठे अण्णा कुठे, तू माझा फोन पण का उचलत नाहीये. महिपतचा माणूस म्हणतोय अहो मला माहित नाही हो खरंच मॅडम, त्यांचा पत्ता लागत नाहीये हो. मग साक्षी म्हणते पत्ता लागत नाही म्हणजे एवढं सांग मला अण्णा ठीक आहेत की नाही, त्यांच्या जीवाला काही धोका नाहीये ना. महिपतचा माणूस म्हणतो अहो मॅडम तुळजापुरात असताना त्यांनी आमच्याशी म्हणजे बोलणं केलं होतं. त्यांनी आम्हाला गाडी तयार करायला सांगितली होती आणि नंतर काय झालं माहितीच नाही. आम्ही खूप वाट पाहिली त्यांची, ते आलेच नाही तिथे. साक्षी म्हणते हे बघ तुला अण्णांनी सांगितलं होतं ना तुळजापुरातून निघताना गाडी तयार कर. तुम्हाला काहीच वाटत नाही का रे, अण्णांनी आयुष्यभर पोचलंय ना तुम्हाला, आयत्या वेळेला दगा देता का रे. तो माणूस म्हणतो नाही हो मॅडम तसं काही नाहीये. आता ती साक्षी म्हणते तसं काही नाही काय, तसं काही नाही. मला फक्त आता 2 दिवसात अण्णा दिसले पाहिजे. 2 दिवसाची मुदत देते मी तुम्हाला. 2 दिवसात अण्णा दिसले नाही ना तर याद राखा. असं म्हणून त्या माणसाला धमकवते ही साक्षी आणि आता त्या माणसाला जायला सांगते. आता महिपतचा कसून शोध घेतात बरं का सगळेजण. महिपत कुठे तर नागराज आणि प्रियाच्या कस्टडीमध्ये. बाप रे बाप. पण आता या दोघांची वाट लागणार आहे प्रेक्षकांनो, कारण सुमन सुद्धा डोळ्यात तेल घालून आता नागराजवर लक्ष देणार आहे. प्रेक्षकांनो असं दिसतंय खरी की पुढचे सगळे एपिसोड एकदम कॅडॅक असणार आहेत. साक्षी आता मनाशी विचार करते अण्णा कुठे गेले असतील, मी कुठे शोधू अण्णांना. बरं मी स्वतःही जाऊन शोधू शकत नाहीये, माझे हात बांधलेले आहेत ना. या नागराज काकांचा फोन आउट ऑफ रीच लागतोय, सचिनशी बोलू का, असे बरेच विचार साक्षीच्या मनात येत आहेत.
आता इकडे सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही शांत होता का? अहो डोक्यात नका ना राग घालून घेऊ, ही वेळ आहे का राग घालून घ्यायची डोक्यात? अर्जुन म्हणतो, कसा शांत होऊ सायली? अगं मैपत शिकरे नावच ऐकलं ना की माझा राग अनावर होतो. त्या मैपतने वारंवार आपली फॅमिली डिस्टर्ब करायचा प्रयत्न केलाय. अरे आपला काका, तो काका त्या मैपतशी मैत्री ठेवतो. नागराज काकाला जे काही माहिती आहे त्या अपघाताबद्दल तो सिनियरला सांगायला पण तयार नाहीये ग. सायली म्हणते, हे बघा अहो आपल्याला माहिती नाहीये ते काय काय लपवत आहे आपल्यापासनं, आपल्याला ते शोधून काढायला हवं. तुम्हीच नेहमी म्हणता ना अहो पुराव्यानिशी काही बोलू नये. अर्जुन म्हणतो, चालेल, पण सायली आता तर आपण पुरावे शोधूयाच. सायली म्हणते, पण आपल्याला हे सगळं करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. नागराज काकांना जर कळलं की सुमन काकूने आपल्याला सगळं सांगितलंय त्यांच्याबद्दल, तर नागराज काका सुमन काकूला खूप त्रास देतील आणि सगळा राग त्यांच्यावर काढतील. अर्जुन म्हणतो, हो ना, या नागराज काकाचं असं वागणं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं ग सायली, पण आता सुमन काकूला आपल्याला प्रोटेक्ट करावं लागेल. आता ही सायली म्हणते, अहो आपल्याला सुमन काकूला 24 तास सुरक्षा नाही देता येणार. सायली आता सुमनला खूप मस्त हिंमत देते. प्रेक्षकांनो, सायली आता सुमन जवळ येते आणि म्हणते, सुमन काकू आता तुम्ही स्वतःची रक्षा स्वतः करायला हवी. प्रतिमा आत्या आणि रविराज काका जेव्हा तुमच्या सोबत असतील तेव्हा तर तुम्ही सुरक्षित असाल, पण जेव्हा तुम्ही एकट्या असाल काकांसोबत तेव्हा तुम्हाला सावध राहावं लागेल बरं. आता सुमन म्हणते, अगं सायली, पण मी शक्यतो यांच्या समोर जातच नाही ग, भीतीपोटीच म्हण. अगं हे कधी भडकतील, कधी अंगावर धावून येतील यांचा नेमच नाहीये ग. सायली म्हणते, पण काकू आता तुम्ही सगळ्यांची काळजी घ्यायला हवी. कसं असतं, जेव्हा समोरून प्रतिकार होणार नाहीये हे जेव्हा एखाद्याला माहित असतं ना तेव्हाच त्याची हिंमत वाढते. आता तुम्हाला ना काकू काकांच्या या हिमतीवर वार करायचा आहे. सुमन म्हणते, म्हणजे नेमकं काय करायचंय सायली? सायली म्हणते, हे बघा काकू, त्यांना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमधनं हे दाखवून द्यायचंय की तुम्हाला त्यांचं हे वागणं आता चालणार नाहीये. त्यांनी जर तुम्हाला मारायला हात उगारला तर नजरेतूनच त्यांना दाखवून द्यायचं की त्यांचं हे वागणं आता खपवून घेतलं जाणार नाहीये. सायली छान समजवते सुमनला. पुढे ती म्हणते, त्यांनी जर तुमचा रागराग केला तर त्यांना शांतपणे नजरेने आवाज खाली करायला सांगायचं. आणि सुमन काकू, जितक्या थंडपणे तुम्ही त्यांच्याशी वागाल ना तितकेच ते नक्की गोंधळात पडतील. या नवीन सुमनशी कसं वागायचं ना ते त्यांना समजणारच नाही. काकू जमवाल ना तुम्ही हे सगळं? सायली हे प्रेमाने अगदी छान समजावून सुमनला सांगते. सुमन आता मानेने हो म्हणते. सुमन म्हणते, काकू ते जेव्हा जेव्हा बाहेर जातील ना तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा. आणि अशा अनेक गोष्टी सायली आता या सुमनला समजवतीये असं आपल्याला तिथे दाखवलंय. म्हणजे पुढे ती काय इन्स्ट्रक्शन देते ते ऐकवलेलं नाहीये, पण अर्जुन आता सायलीकडे प्रेमाने बघायला लागतो. खरंच प्रेक्षकांनो, सायली कमाल आहे. म्हणजे तिने सुमनला खूप छान पद्धतीने हिंमत दिली. कमाल आहे प्रेक्षकांनो, खरंच कमाल आहे. मला तर आजचा एपिसोड अगदी मनाला स्पर्शून गेला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, आता तुम्हाला एक वेगळीच सुमन दिसणार आहे मालिकेमध्ये. तयार आहात ना या सुमनला बघायला? आज सुमन काकू के लिए तो लाईक बनताय. आता पुढे बघा काय झालंय. पुढचा सीन त्यांनी एकदम नागराजचा घेतलाय. नागराजला मैपतकडे पहारा द्यायचा आहे ना, त्यामुळे त्याने रविराजांच्या दुधामध्ये काहीतरी गुंगीचं औषध मिळवलंय. आणि आता तो स्वतःच्याच मनाशी बडबडत असतो, आता हे दूध पिऊन घे दादा आणि शांत झोपून राहा. आता तुझं तोंड बंद राहणार. मैपतकडे मी जायला मोकळा, त्याच्यावर पहारा ठेवायला, असं नागराज मुद्दाम म्हणतो बरं का. आणि आता सुमन येते म्हणून नागराज बाजूला ठेवून देतो तो दुधाचा पेला. आणि मग सुमनला म्हणतो, काय ग ए सुमन, कुठे गेली होतीस? आता सुमन नुसती नागराजकडे बघते बरं का. नागराज म्हणतो, तुझ्या दादाकडे गेली होतीस ना सुमन? तुझ्या दादाकडेच गेली होती. पण आता सुमन काहीच न बोलता चालली जाते नागराज समोरून. नागराज ही गोष्ट जरा अवॉइड करतो. सुमन उत्तर न देता तिथून निघून जाते. पण नागराजला वाटतं की सुमनला खूप माज आहे. तो मनाशीच बोलतो, आहे एवढूशी पण माज केवढा आहे हिला, इतकंच बोलतो बरं का प्रेक्षकांनो. आणि या पुढचं सीन आता सुभेदारांच्या घरचा दाखवलाय. सुमन आणि सायलीचं बोलणं पूर्ण झालंय. अर्जुन, सायली, सुमन यांचा प्लॅन ठरलाय. आता इकडे अस्मिता वाट बघत असते अर्जुन सायलीची. तेवढ्याच सायली अर्जुन घरी येतात आणि येताना अस्मितासाठी मस्त सरप्राईज घेऊन आलेत बरं का ते. सायली म्हणते, अस्मिता ताई जरा डोळे बंद करा बरं, तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आणलाय. अस्मिता म्हणते, डोळे बंद करू? ए काय गो सायली, सरप्राईज आणलाय ना, जागो, मी नाही डोळे बंद करत, मला बघायचंय. सायली म्हणते, अशा नाही ऐकणार तुम्ही, थांबा.
आता सायली तिच्या डोळ्यावर हात ठेवते, ती नाही नाहीच म्हणत असते डोळे बंद करायला म्हणून. आता मजा येते हा प्रेक्षकांनो. सुमनने आता या अस्मिताच्या समोर एक बॉक्स ठेवलाय आणि मग अस्मिता म्हणते, काय सरप्राईज आहे, दाखवा ना मला. आता तो बॉक्स उघडलाय अर्जुनने आणि अस्मिताला म्हणतोय डॅन डॅन. मग कल्पनाताई म्हणतात, अरे वा, हे तर अस्मिताचं आवडतं सरप्राईज आहे. अर्जुन खुणवतो कल्पनाताईंना, मम्मा मम्मा सांगू नको. अस्मिता म्हणते, मला बघू द्या ना. सायली म्हणते, नाही अजिबात नाही अस्मिताताई, स्पर्श न करता, डोळे न उघडता तुम्हाला ओळखायचंय हे काय येते. अस्मिता म्हणते, असं म्हणतेस, थांब ओळखते. आता अस्मिताला येतो वास त्याचा बरं का. अस्मिता म्हणते, अगं बाई संत्र्यासारखा वास येतोय. अर्जुन म्हणतो, वा 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 अस्मिताई, कसलं स्ट्रॉंग आहे ग तुझं नाक. नाही, हे मला माहित होतं तुझं नाक स्ट्रॉंग आहे, पण थोडस काहीतरी चुकतंय तुझं. अस्मिता म्हणते, अरे वास तर संत्र्यासारखाच आहे, मग संत्र्याचं ज्यूस आहे का. हे सगळे हसायला लागतात. अस्मिता म्हणते, ए सायली, तुझ्या नवऱ्याच्या नादाला लागून तू मला ते हेल्थ ड्रिंक वगैरे देऊ नकोस मला. सायली म्हणते, नाही तसं काही नाहीये अस्मिता ताई, ओळखा. अस्मिता म्हणते, मग खोडरबर आहे का संत्र्याचं. कल्पनाताई डोक्यावर हात मारतात आणि म्हणतात, अगं ए अस्मिता, अगं ते खोडरबर वगैरे ना, हे सरप्राईज तुझ्यासाठी आहे, तुझ्या बाळासाठी नाहीये बरं का. सगळे हसायला लागतात. अस्मिता, तुझं बाळ जेव्हा शाळेत जायला लागेल ना, तेव्हा भरपूर खोडरबर आणू आपण त्याच्यासाठी. कल्पनाताई गंमत करतात. मग अस्मिता म्हणते, हे संत्र्याची बर्फी आहे का. मग सायली तिच्या डोळ्यावरून हात काढते आणि म्हणते, अरे ओळखलं तुम्ही. अस्मिता म्हणते, तुम्हाला कसं कळलं संत्र्याची बर्फी खायचे माझे डोहाळे लागलेत म्हणून. अर्जुन म्हणतो, ए अस्मिताई, तुझं येणारा मुलगा मुलगी खादाड असणार आहे हे आम्हाला आधीच माहित होतं बरं. आता सायली म्हणते, ओ माझ्या भाच्यांना काही बोलायचं नाही, सांगून ठेवते आधीच. अस्मिता म्हणते, ए अर्जुन, तुला ना मी बाळाशी खेळूच देणार नाही, मग बस रडत. अर्जुन म्हणतो, ए अस्मिता, तेव्हाचं तेव्हा पाहू आपण, ए दे ना मला एक बर्फी दे ना. सायली म्हणते, काय हो, मार्केटमध्ये बर्फी पाहिल्यावर म्हणाले की अस्मिताताईसाठी आणलंय ना ते, आणि आता तुम्ही खाणार आहात का. अर्जुन म्हणतोय, दे ना अस्मिता, एक दे ना. अस्मिता म्हणते, चल नाही देणार. आणि मग थोडेसे भांडतात हे दोघं जण आणि मग अस्मिता म्हणते, बरं चल घे, एक देते तुला. अर्जुन ती बर्फी खातो आणि म्हणतो, वाव कसली मस्त बर्फी आहे ग. अस्मिता आता ती बर्फी सगळ्यांना वाटते बरं का, अगदी विमल सहित. कल्पनाताई म्हणतात, मस्त आहे रे बर्फी अर्जुन. आता सायली सहज विचारते, आई मगाशी मी तुम्हाला विचारणार होते, प्रिया अजून आली नाहीये का घरात. कल्पनाताई म्हणतात, नाही ग सायली, अजून आलीच नाही, ती घरातच नाहीये केव्हाची, कुठे गेलीये कोणाच ठाऊक. आता अस्मिता बर्फी खाण्यात दंग असते, पण सायली मनात विचार करते, ही प्रिया रोज रोज कुठे जात असेल. उशीर होण्याआधीच आपल्याला हे शोधायला हवं, पण प्रिया कुठे जाते हे कसं शोधायचं. वेळ मिळाला की बोलते यांच्याशी, सायली असा मनात विचार करत असते. तेव्हा अर्जुन तिला खुणवतो, काय झालं म्हणून. आता इथे त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय, पण प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो पण धमाकेदार आहे. आता हा अश्विन ना खूप रोमॅन्टिक झालेला असतो बरं का, आणि त्यांनी हनीमूनचे तिकीट बुक केलेलं असतं मालदीवला जाण्यासाठी. तो प्रियाला सरप्राईज म्हणून ते तिकीट देतो सगळ्यांच्या समोर बरं का, आणि म्हणतो, ए तन्वी चल आपण मालदीवला जाऊयात, मी सुट्ट्या काढल्यात तुझ्यासाठी खास. पण ही प्रिया सगळ्यांसमोर वसकते बरं का त्याच्यावर. प्रिया अश्विनवर ओरडून म्हणते, मी कुठेही येणार नाही अश्विन, उद्या तर अजिबात नाही. अश्विनचा हिरमोड होतो, पण अर्जुन सायलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. लगेच अर्जुन म्हणतो, हिने चक्क मालदीवचं तिकीट नाकारलं. मग दोघे बेडरूम मध्ये चर्चा करताना दाखवलेत. अर्जुन सायलीला म्हणतो, काहीतरी गडबड आहे सायली, नाही उद्याच मी आता नागराज काकाच्या मागावर जातो आणि कदाचित नागराज काकाच आपल्याला मैपत पर्यंत अलगद पोहोचून दिलं तर. आता बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे, पण जे काही घडणार आहे ते इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड ना कमाल धमाल होता बरं का, मला प्रचंड आवडला. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. उद्या सकाळी भेटूयात प्रेक्षकांनो पुढच्या जबरदस्त अशा रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.